आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांच्या 55व्या वाढदिवसाची आनंददायी सुरुवात समाजसेवेने केली। फुलचूर येथील लकी लॉनमध्ये त्यांनी 55 दिव्यांगांना ई-रिक्षा भेट दिली तर 55 गरजूंना कानाच्या मशीन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला। आमदारांनी वाढदिवसाच्या दिवशी रक्तदानाचे आवाहन केले, ज्याला 55 मित्रांनी प्रतिसाद दिला। त्यांनी सांगितले की दिव्यांगांना मदत करणे ही माझी सेवा आहे। या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी उपस्थिती दाखवून आमदारांचे काम कौतुक केले आणि त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या उपक्रमाने सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे। आज वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य जनतेचा जो प्रेम आपल्याला मिळतो आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा संकल्प या प्रत्येक वेळीस, प्रत्येक दिवस आणि आजचा जरी वाढदिवसाचा दिवस असला तरी या संकल्पनेच्या माध्यमातून रक्तदान असेल, दिव्यांग बंधूंना इलेक्ट्रिक आपल्या या ट्रायसिकल असतील, जे ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्याकडचा मतीन असतील, असे अनेक प्रकारचे उपक्रम आपण दरवर्षी आणि दरदिवशी राबवत असतो। आणि आज अनेक लोकांनी जो प्रेम दिला आहे, शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांच्या सर्वांचे आभार आजच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि निश्चित रूपाने जनतेच्या प्रेमामुळे अजून काम करण्याची संधी मिळते आणि या संधीच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब माणसाचे असू कसे पुसता येतील हेच नेहमी माझे प्रयत्न राहणार आहे। रहांगडाले महाराज काय सांगणार आज तुम्हाला? आज आपलं मान्यवर जनतेचे आमदार विनोद भाऊ अग्रवालजी यांच्या जन्मदिवस निमित्त आम्हाला हे बॅटरीवाली सायकल भेटली, म्हणून आम्ही फार त्यांचे आभारी आहो आणि त्यांना आपण हमेशा त्यांच्यासोबतच राहू हीच माझी विनंती आहे। याआधी तुम्हाला यासाठी लोकांना मदत मागायला लागत होती, आता काय नाही, लोकांना मदत लागत होती, परंतु आता स्वतः आपल्या पायावरच त्यांनी आम्हाला केलं आहे, तर आम्ही त्यांचे फार आभारी आहोत। रंजीत सुखचंद रामटेके। क्या बताएंगे, आज रिक्शा मिला है आपको जन्मदिन के उपलक्ष्य में? आज भैया जी के विनोद भाऊ अग्रवाल जी भैया जी इनका जो जन्मदिन था 4 जून, आज हमें इस उपलक्ष्य में आज जो ट्राइसिकल मिली है बैटरी वाली, इससे हमको आने जाने में अब सुविधा होगी। हम इसके पहले दूसरे को लिफ्ट मांगते थे या मदद मांगते थे, आज वो हमको मदद नहीं मांगना पड़ेगा, हम खुद के साधन से आना जाना करेंगे। मैं भैया का आभार मानता हूँ कि भैया ने ये जो उपक्रम चला है, ये उपक्रम ऐसे ही चलता रहे। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।